आदरणीय दादा किंवा प्रांत अध्यक्ष तटकरे साहेबांनी मुळशी बोरवेल्ला या 3 मतदारसंघातील जी काही जबाबदारी दिलेली त्यामध्ये प्रामुख्याने माझं काम म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षातील सर्व वडीलधारी पक्षातील प्रमुख पदाधिकारी असतील, सहकारी असतील यांना एकत्रितपणाने करून आपण पुढच्या राहिलेल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, प्रत्येकाने विभाग वाईज बूथ वाईज आपली जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी घेऊन काम करावं, अशा पद्धतीनं सर्वांचा समन्वय ठेवण्याचं काम फक्त प्रामुख्याने त्या ठिकाणी मी केलं पाहिजे। परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना एकत्रित करून फक्त दिखावा न करता प्रत्यक्षात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हीच माझ्याकडनं किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडनं नेत्यांची अपेक्षा आहे। आणि राहिला विषय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फाईट होईल किंवा पवार विरुद्ध पवार ही काय भावकी गावकीची निवडणूक नाहीये, ही दादांनी देखील सांगितलेले की देशाच्या उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगानं उद्याच्या निवडणुकीमध्ये देशाचं पंतप्रधान कोण असलं पाहिजे हे देखील सर्वसामान्य जनतेला किंवा भारतातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना एक चांगलं ज्ञात आहे। म्हणून मला विश्वास आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्राताई पवार या 2 लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य घेऊन निवडून येतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।